शिवाजी, आम्हाला तुमच्याबद्दलची एक गोष्ट सॉलिड खुपते लोकांना. काय रे? फारच. काय की एवढं मोठं यश, हिंदीमधलं एवढं मोठं ब्रँड नेम असून देखील तुम्ही असे साधे कसे काय? मराठी आहे. इतका डाऊन टू अर्थ माणूस, इतका साधा, ॲटिट्यूड नाही का? आमच्या कोल्हापूरच्या भाषेत काखत लिंब नाही आली अजून. अगदी बरोबर आहे, अगदी तेच आहे. मराठमोळा माणूस आहे, अस्सल. काही त्याच्यात फरक होणार नाही. म्हणजे आणायचा झाला तरी नाही आणता येत. अजून एक गोष्ट आम्हाला जी खूप ती म्हणजे शिवाजी साटप यांना आम्ही रंगभूमीवर खूप आम्हाला आवडायचे ते ध्यानीमनीपासनं. ते आता फारसे रंगभूमीवर दिसत नाहीत. हो रे, मलाही खूप खुपतं हे, म्हणजे की मी नाही रंगभूमी. पण आता हे एवढं वाढीस लागलेलं आहे, म्हणजे टेलिव्हिजन म्हण किंवा सिनेमा म्हण, की ह्याच्यातनं निघता येत नाही. आणि परत मराठी नाटक किंवा रंगभूमीवर काम करायचं झालं तर एक कमीत कमी 25 ते 30 दिवस तालमी. आत्ताची मुलं तुला माहिती आहेत का? आम्ही पूर्वी 10-10 तास तालमी करायचो. आता 3 तासासाठी करतात, शूटिंगला जातात, परत अर्धा तास 1 तासासाठी येतात. अशा तालमी होत नाही. अशाने नाटक बसत नाही. ते बसतं एरवी सुद्धा. म्हणजे केवळ नाटक करायचं आणि सिरियसली करायला लागतं. त्याच्यानंतर नाटक ते पर्टिक्युलर नाटक जगवण्यासाठी दौरे करायला पाहिजे, तर प्रोड्युसर जगेल. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ह्याच्यातनं मी आलोय. त्याच्यामुळे आत्ताचा हा जो स्पीड आणि ज्या पद्धतीने वरवर सगळं होतं ना, ते नाही पटत. पण अजून मिस करता का? पण म्हणजे रंगभूमी मिस करता का? अगदी रंगभूमी मिस करतो, पण नाटक सोडत नाही. अगदी जाऊन प्रत्येक नाटक पाहतो. इतकंच नव्हे तर INTची एकांकिका स्पर्धा इंटर कॉलेज ती सुद्धा फायनल्सला कधी कधी जाऊन बघतो. निकम साहेब, की तुम्ही जळगावचं पीठ आणून इथल्या हॉटेलमधल्या कुकला देऊन त्याच्या चपात्या करून जेवण जेवता असं आम्ही ऐकलेलं आहे. तर असं कशाला? तुम्ही राहा ना मुंबईमध्ये. आम्हाला तुम्ही मुंबईत स्थायिक झालेले हवे आहात. नाही, हे मुंबईकर फार मोठ्या प्रेमानेच सांगतात, पण मुंबईकर तसं घर द्यायला तयार आहेत का? काय प्रश्न असा असतो की मराठी ह्या व्यावसायिक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत, पण ते काय तुम्ही फार काम चांगलं करता, देशाकरता फार चांगलं करता, आम्हाला तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि मग बेट्या दे ना, पुढचं काय? तिथे बोंबा बोंब. काय सांगताय? उज्ज्वल निकमांना घर द्यायला कोणी तयार नाही असं प्रेमाने? नाही, आज प्रेमाने म्हणजे फुकट नकोच आहे आपल्याला. मग तुम्ही घ्यायला तयार नसणार. नाही, प्रश्न असा आहे, आज मुंबईचे भाव काय? मराठी माणूस आज मध्य मुंबईतून निघून बाहेर चाललेला आउटस्कटला. हे कारण काय? ती म्हणजे गगनाला म्हणजे किमती काय आहेत त्याच्या? हॉरिबल. नाही, पण हे जळगावचं पाणी काय? म्हणजे उज्ज्वल निकम सारखी जबरदस्त व्यक्तिमत्व जे असतं ते देखील जबरदस्त हे जळगावचं. प्रतिभाताई पाटील माहेरच्या जळगावच्या. म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे जळगावला काय आहे नक्की? जळगावला हायएस्ट टेम्परेचर जळगावला असतं महाराष्ट्रात. आणि थंडीचं देखील रेकॉर्ड ब्रेक जळगाव आणि अहमदनगर. म्हणजे अशा सगळ्या हवामानामध्ये जो ताऊन सुलाखून निघतो तो जळगावकर. बरं, आता कमिंग बॅक टू द प्रोफेशन आणि त्यातल्या खुपणाऱ्या गोष्टी आम्हाला, की आजपर्यंत एक मराठी माणूस म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहेच की इतक्या मोठ्या मोठ्या केसेस तुम्ही लढवलेल्या आहेत आणि लढवता आहात. पण कुठलीही मोठी केस आली की सरकारकडे एकच वकील, उज्ज्वल निकम. नाही, असं कोण म्हणतंय? पण आम्हाला तर कधी दिसलं नाही दुसऱ्या कोणी मोठी. हा भाग वेगळा आहे. बरोबर आहे, बरोबर की नाही? तेच वाटतं. नाही, म्हणजे तुम्हाला खूपच काय? नाही, खूपच नाही, पण आम्हाला सरकारला खूपतंय. आम्ही सुखावतो. वकील म्हटलं म्हणजे काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं, असं शब्दांचा जादूगार एक म्हटलं जातं. आणि एक लबाडांचा प्रतिनिधी, अशी एक प्रतिमा समाजात. आणि वकील होण्याची माझी देखील इच्छा तेवढेच करता नव्हती, कारण लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन असतो. काय सांगताय? म्हणजे काय? हो, असं नका सांगा. परिस्थिती. मग कसं काय जमलं? कसं काय? मग तुम्ही जमलं म्हणजे मी वडिलांच्या इच्छेखातर वकील झालो. नाही, वकील व्हायचं कसं जमलं नाही? लग्न करायचं कसं जमलं? आमच्या जमान्यामध्ये की वडिलांना, आई वडिलांना जी मुलगी पसंत ती आपल्याला पसंत. तुमच्यासारखं थोडीच होतं बाहेर काही करायचं मग घरी सांगायचं. नका हो माझ्यावर असा आरोप करू. पण मला एक सांगा की बऱ्याच देशांमध्ये फाशीची शिक्षाच नाहीये आणि आपल्याही देशामध्ये फाशी, जिवंत मारण्याची शिक्षा नसावी याबद्दल काही लोकांचे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला त्याबद्दल काय बोलावं? नाही, फाशीची शिक्षा असलीच पाहिजे, कारण ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येते ही विकृती घेऊन आलेली माणसं, विकृत माणसं असतात. आणि ही विकृती काही वेळेला ही अनुवंशिक विकृती असते, काही वेळेला जन्मतः येत असते. सद्गुणांचा अभाव आणि दुर्गुणांचे प्राबल्य, त्याला आपण विकृती म्हणतो, कायद्याच्या भाषेत त्याला डिप्रायव्हिटी म्हणतो. त्यामुळे अशी जर विकृती समाजातून काढून टाकायची असेल तर फाशी हा सर्वोत्तम मार्ग. परंतु
त्याची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाने एकदा कायम केल्यानंतर त्वरित झाली पाहिजे. आणि फाशीच्या शिक्षेला एवढा विलंब होत असल्यामुळे ती भीती मरून जाते. उलट ज्यांना फाशी लवकर होत नाही, फाशी शिक्षा ठोठावण्यात येते किंवा सुनावण्यात येते, त्यांना जेलमध्ये तुरुंगात कुठलंही काम दिलं जात नाही. म्हणजे इन्कम टॅक्स पेअरच्या पैशावरती हे माजलेले बोकड न काम करताना दोन्ही वेळचं खात असतात. तो आहेच ही एक ग्राम्य शब्द वापरतो मी, पण नाईलाज आहे माझा. बरोबर. वकील म्हणून तुम्ही ज्यावेळेला एखादी फाशीची केस तुम्ही जिंकत असाल, म्हणजे एखादी केस जिंकून ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला, एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होत असेल, त्यावेळेला नक्कीच तुम्हाला अभिमान वाटत असेल, आम्हाला देखील तुमच्याबद्दल अभिमानच वाटतो. परंतु माणूस म्हणून त्यावेळेची नीप मोडली जाते की आपल्यामुळे, आपण ज्यावेळेला म्हणतो आपण पायाखाली चुकून जर का एखाद्या मुंगी जरी मिली तरी आपण म्हणतो अरे बापरे देवा माफ कर मला. तर आपल्यामुळे अख्खा एक माणूस मारला जाणार आहे, ही गोष्ट कशी वाटते? कशी? दोन गोष्टी. पहिली, नीप मोडणं म्हणजे हा हिंदी पिक्चर मध्ये दाखवला जाणारा प्रकार आहे. हो का? हा काही प्रत्यक्ष अशी नीप बीप काही मोडली जात नाही. हाय शपथ, हे नवीन आहे. हो, मला सुद्धा हे अजिबात मोडली जात नाही. एका न्यायाधीशाने एका खटल्यामध्ये मी चालवत होता, म्हणे निकम म्हणे ती फाशीची शिक्षा ठोठावणार आहे, निकालाच्या अगोदरच सांगितलं त्यांनी, निकाल आर्ग्युमेंट झाला, ती नीप मोडावी लागते का म्हणे. म्हटलं नीप मोडावी लागते, कायद्याच्या असं कुठलं पुस्तकात किंवा प्रोसिजर मॅन्युअल मध्ये लिहिलं नाही. नाही पण तू माझ्या असं माहितीत आहे म्हणे. म्हटलं साहेब आपली माहिती आपण हिंदी चित्रपट सृष्टीतून घेतलेली दिसते. तेही असू शकेल म्हणे, पण व्हॉट इज द लॉजिक. म्हटलं लॉजिक असं आहे की या पेनने आपण एखाद्या गृहस्थाला, एखाद्या व्यक्तीला फाशीपर्यंत सोडू, त्याचा जीव घेतलाय, म्हणून तो पेन यापुढे वापरणे नाही, नीप वापरणे नाही. बरोबर, हा लॉजिकल अर्थ आहे. बरोबर आहे. पण एवढाच अर्थ असतो, बाकी त्याच्यामध्ये काय नाही. आता माझी भावना जर म्हणत असाल, मला काही आनंदही होत नाही आणि दुःखही होत नाही. जेव्हा लोक प्रेम करतात माझ्यावरती, ते मी केलेल्या कामावरती प्रेम करत असतात. मी एखाद्याला फासावर, काय प्रत्येक गुन्ह्यामध्ये मी चालवलेल्या खटल्यामध्ये आरोपीला शिक्षा होईलच किंवा होतेच असंही नाहीये. असं नाही. बरं, पण फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर, जाहीर झाल्यानंतर तुम्ही बघितलेली जी रिॲक्शन, 37 लोकांना तुम्ही फाशीची शिक्षा होताना बघितलेलं आहे, तर त्यातली एखादी लक्षात राहिलेली रिॲक्शन काय असते? कोल्हापूरच्या बाल हत्याकांडमध्ये त्या स्त्रियांना ज्या वेळेला फाशी झाली, ह्या बाल हत्याकांडमधल्या अंजनाबाई गावी, तिथं मेली तुरुंग, तिच्या मुली रेणुका आणि सीमा, मी खटला तो चालवला होता. तिथे मात्र या निर्विकारपणे काही यांच्या चेहऱ्यावरती प्रतिक्रिया नव्हती. मला मोठं आश्चर्य वाटलं. शांतपणे त्यांनी ती शिक्षा ऐकली आणि पोलिसांना शिव्या देत, मला शिव्या देत निघून गेले. असं होतं काही वेळेला. एक खलिस्तान कमांडो फोर्सचा मी खटला चालवता, कल्याण लोकल रेल्वे बॉम्बस्फोट खटला. त्यावेळेला ते तरन तारण पंजाब मधलं, त्यावेळेला शीख अतिरेकी मुवमेंट चालू होत्या. तर न्यायाधीशांनी युक्तिवाद फाशीच्या शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीशांनी सांगितलं की, हिंदी भाषेत सांगितलं, ते शीख अतिरेकी होते म्हणून, कि ये सरकारी वकील साहब ने फांसी की सजा की मांग की है, फिर भी मैं आपको फांसी की सजा नहीं दे रहा हूं, मैं आपको आजन्म कारावास की सजा सुना. जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्या आरोपींनी मला कोर्टातच पंजाबी भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली. मला काहीच कळत नव्हतं काय बोलतायत, परंतु आमचे सीआयडीचे लोक सर्व टेपिंग करत होते काय होते. मला नंतर सांगितलं की असं करू तसं करू, अशा त्या धमक्या शिव्या होत्या. मला त्याचं काही विशेष वाटलं नाही, ही आरोपीची नैसर्गिक प्रतिक्रिया होती शिक्षेबद्दल ती. परंतु मला न्यायाधीशांचं मोठं नवल वाटलं होतं की या सरकारी वकिलांनी फाशीची शिक्षेची मागणी केली होती, मी ती न देताना तुम्हाला जन्मठेपेची देतो. मी मागणी केली होती हे त्यांना सांगण्याचं कारण काय होतं. मी न्यायाधीशांना प्रश्न विचारला नंतर की साहेब आपण हा प्रश्न का विचारला, आपण हे का समजावून सांगितलं. नाही म्हणे त्यांना कळावं. म्हटलं त्यांचे वकील होते, त्यांच्या वकिलांनी सांगितलं होतं. मग मी चिडून थोडं म्हटलं याचाच अर्थ, हे चेंबर मधल्या गोष्टी आहेत, याचाच अर्थ असा की आपण अप्रत्यक्षपणे या आरोपींना उद्युक्त केलं, स्वतः सहानुभूती प्राप्त केली की बुवा मी तुम्हाला देत नाही, मी जन्मठेपेची शिक्षा देतो आहे, मी कसा चांगला. नाही, मी चांगला म्हणण्यापेक्षा मनातून तुम्ही कुठेतरी घाबरला होता, दुसरं काही कारण असो. पण आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची. बचना है कमीनो लो मैं आ गया, है बचना है कमीनो लो मैं आ गया, कानून का आशिक क्राइम का दुश्मन अपनी अदा है और से जुदा. हे हो हे 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 हिम्मत
हिम्मत तो आकर के कोई कसाब को बचाना, अरे है हिम्मत तो आकर के कोई कसाब को बचाना। मीडिया वालों की जुबां पे है मेरा ही तराना, सब घर के टीवी पर आज चमक रहा है मेरा ही एक नाम। हे हो बचना ए कमीनो, लो मैं आ गया। है कानून का आशिक, क्राइम का दुश्मन, अपनी अदा है और से जुदा। है हो बचना ए कमीनो, लो मैं आ गया। कसं काय वाटलं गाणं? सुंदर, ऍब्सोल्युटली सुंदर. आवाज, त्याच्यात शब्द फेक, हो ना? एक्सलेंट. आणि शब्द रचना. की कोई है अगर किसी में दम तो आके कसाब को बचाना. अरे हाँ? नहीं, फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. कोई सुने या न सुने, जो कहते ही जाए, ऐसे भद्र पुरुष को कवि कहलाए. अशक्त होकर सशक्त कविता फरमाते हैं, सशक्त सुनने वाले अशक्त बन जाते हैं. हाँ. मैं तो कहूंगा कि इस बारे में ये कविता जो एनर्जी मुझ में डाली है, बहुत अंदाज की है.